नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज करणीबद्दल थोडीशी माहिती जाणून घ्यायची आहे. सुरुवातीला वर्गकरणी म्हणजे काय? वर्गकरणी ज्या करणीची कोटी 2 आहे तिला वर्गकरणी असं म्हणतात. ज्या करणीची कोटी 2 आहे तिला वर्गकरणी म्हणतात. उदाहरणार्थ वर्गमुळात 12, वर्गमुळात 15, 3 वर्गमुळात 17, 114 वर्गमुळात 15 ही सर्व वर्गकरणीची उदाहरणे आहेत. कारण या प्रत्येकाच्या इथे 2 आहे, पण तो 2 आपण लिहित नाही. त्याला म्हणतात वर्गकरणी. ज्याची कोटी 2, ज्या करणीची कोटी 2 त्याला वर्गकरणी असं म्हणतात. बघा तुमच्या सराव संचामध्ये, सराव संच 2.3 मध्ये पहिला प्रश्न आहे बघा. आपल्याला विचारला आहे त्यांनी करणीची कोटी सांगा. सराव संच 2.3 सराव संच 2.3 प्रश्न पहिला. सोपा प्रश्न आहे एकदम. करणीची कोटी सांगा. बघा तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 30 वर पहिलाच प्रश्न आहे. पुढील करणीच्या कोटी सांगा. पहिला प्रश्न आहे बघा, घनमुळात 7. घनमुळात 7. हे बघा वाचताना कसं वाचायचं याला? घनमुळात 7. घनमुळात 7. घनमुळात 7. इथे जर समजा असं असलं चौथ्या मुळात 18, वाचताना कसं म्हणायचं? चौथ्या मुळात 18. चौथ्या मुळात 18 वाचताना लक्षात घ्या. आता त्यांनी विचारलंय की याची कोटी सांगा. काय येईल मग कोटी? इथे याच्यामध्ये संख्या कोणती आहे? 3. या करणीची कोटी 3. इथे किती आहे कोटी? या करणीची कोटी 4. अशा पद्धतीने दुसरं उदाहरण आहे बघा, 5 वर्गमुळात 12. 5 वर्गमुळात 12. आता इथे कोटी दिलेली नाहीये, पण जिथे कोटी दिलेली नसते ती असते वर्गकरणी, आणि तिची कोटी किती असते मग? 2. म्हणून या करणीची कोटी किती? 2. 5 वर्गमुळात 12. चौथ्या मुळात 10. चौथ्या मुळात 10. काय येईल याची कोटी? चौथ्या मुळात 10 ची कोणती संख्या इथे? 4. म्हणून याची कोटी किती आली? 4. पुढे घनमुळात 18. घनमुळात 18 किती कोटी? 3. कोटी किती? 3. या ठिकाणी बघा लक्ष द्या. अशा पद्धतीने एकदम सोपा प्रश्न आहे की आपल्याला एका मार्गाला प्रश्न येऊ शकतो, करणीची कोटी सांगा. करणीची कोटी सांगा. या ठिकाणी असलेली संख्या म्हणजे त्याची कोटी. जिथं संख्या नसेल, इथं संख्या नाहीये, मग किती समजायची? 2. जिथं संख्या नाही तिथे किती कोटी समजायची? 2. म्हणून याची कोटी 2. याची कोटी 4. याची कोटी 3. याची कोटी 4. याची कोटी 3. अशा पद्धतीने आपल्याला करणीच्या कोटी या सांगता येतील. प्रश्न दुसरा आहे बघा, पुढील पैकी कोणत्या संख्या करणी आहेत? हा पण चांगला प्रश्न आहे एकदम. त्याच्या आधी तुम्हाला करणीची व्याख्या आठवत असेल तर बघा, आठवली पाहिजे. करणीची व्याख्या आपण शिकलो त्या दिवशी. प्रश्न दुसरा, करणी आहे का ते सांगा. पुढील पैकी कोणत्या संख्या करणी आहेत? करणी आहेत का? आहेत का? आधी आपण करणीची व्याख्या समजून घेऊ. बघा परवा सांगितली होती, nth रूट ऑफ a इज इक्वल टू x. n या मुळात a बरोबर x असेल आणि x ही संख्या अपरिमेय संख्या असेल तर समजायचं किती?
करणी आहे. तर मग आता याच्यात पहिलं उदाहरण आहे बघा. पहिलं उदाहरण आहे काय? पहिलं उदाहरण घनमुळात 51, घनमुळात 51, घनमुळात 51. आता बघा आपल्याला माहिती आहे की n एकापेक्षा मोठी असली पाहिजे, म्हणजे 3 हा एकापेक्षा मोठा आहे. करणीची कोटी एकापेक्षा मोठी असली पाहिजे. कर्णिस्थ संख्या हिला म्हणतात कर्णिस्थ संख्या, ती पॉझिटिव्ह असली पाहिजे. कर्णिस्थ संख्या कशी असली पाहिजे? पॉझिटिव्ह असली पाहिजे, धन असली पाहिजे. मग 51 ही धन संख्या आहे बरोबर, म्हणजे ही करणी येऊ शकते. अजून त्याच्यामध्ये एक अट आपण अशी लक्षात घेऊ की ही जी संख्या आहे कर्णिस्थ संख्या, ही संख्या इथे 3 दिलाय बघा, कोणाच्या तिसरा घात आहे का? 51 ही संख्या कोणत्या तरी संख्येचा तिसरा घात आहे का? तिसरा घात आहे का असा विचार करायचा आपण. तिसरा घात आहे का विचार करा की 51 ही संख्या कोणत्या तरी संख्येचा तिसरा घात आहे का? करू बघू आपण. एकाचा तिसरा घात 1, दोनाचा तिसरा घात 8, तीनाचा तिसरा घात 27, चाराचा तिसरा घात 64. बघा म्हणजे 1 ते 4 मध्ये 51 ही संख्या काही येत नाही, कारण 64 51 पेक्षा मोठी येऊन गेली. म्हणजे 51 ही संख्या कोणाचाही तिसरा घात नाही, आणि म्हणून घनमुळात 51 किंवा तिसऱ्या मुळात 51 ही संख्या अपरिमेय संख्या आहे, म्हणजे ती करणी आहे. म्हणजे करणी ओळखण्यासाठी आपल्याकडे ज्या अटी आहेत त्या अटी तुम्ही लक्षात घ्या की कर्णिस्थ संख्या ही धन असली पाहिजे, कोटी एकापेक्षा मोठी असली पाहिजे, म्हणजे त्या दोन गोष्टींमध्ये येऊन गेलं. आणि ही जी कर्णिस्थ संख्या असते, ही कर्णिस्थ संख्या ही इथे जे कोटी दिलेली असते ती कोटी आपण डोळ्यासमोर ठेवायची आणि त्या कोटीचा कुठला तरी घात आहे का ती संख्या ते बघायची. म्हणजे 51 ही संख्या कोणत्या तरी संख्येचा तिसरा घात आहे का? तर नाहीये. म्हणून मग घनमुळात 51 किंवा तिसऱ्या मुळात 51 ही करणी आहे. अजून एक गणित घेऊ शकतो आपण. चौथ्या मुळात 16. दुसरं गणित आहे बघा, चौथ्या मुळात 16. आता बघा चौथ्या मुळात 16. 16 ही कर्णिस्थ संख्या आहे. धन आहे का? तर धन आहे, पॉझिटिव्ह आहे, धन आहे. इथली जी संख्या 4 ती एकापेक्षा मोठी आहे का? तर आहे, म्हणजे ही संख्या करणी येऊ शकते. पण एक गोष्ट लक्षात घ्या की 16 ही संख्या कोणत्या तरी संख्येचा चौथा घात आहे का? 16 ही संख्या कोणत्या तरी संख्येचा चौथा घात आहे का? करा विचार करा की 16 ही संख्या कोणत्या तरी संख्येचा चौथा घात आहे का? करून बघू आपण. एकाचा चौथा घात 1, दोनाचा चौथा घात करा किती? 16. दोनाचा चौथा घात 16 येतोय. म्हणजे या करणीचं उत्तर काय येईल? हेच आपण असं मांडू शकतो. चौथ्या मुळात 16 म्हणजे दोनाचा चौथा घात, 4 गेले उत्तर आलं 2. पण 2 ही परिमेय संख्या आहे आणि आपल्याला काय पाहिजे की ती अपरिमेय संख्या आली पाहिजे, आणि म्हणून चौथ्या मुळात 16 ही करणी नाही. कारण त्याचं उत्तर काय येतंय? 2. आपल्याला उत्तर काय आलं पाहिजे? अपरिमेय संख्या आलं पाहिजे, पण इथे उत्तर 2 येत आहे, म्हणजे अपरिमेय संख्या येते आणि म्हणजे परिमेय संख्या येते, आणि म्हणून ही करणी नाही. करणी जर यायची असेल तर दिलेली संख्या ही अपरिमेय संख्या आली पाहिजे. बघा दोन उदाहरणं होतं. एक उदाहरण होतं करणी आहे, दुसरं उदाहरण होतं करणी नाही. अजून एक उदाहरण घेऊ आपण. उदाहरण क्रमांक 3. लक्ष द्या. 5व्या मुळात 81.
तिसरं गणित आहे बघा, 5व्या मुळात 81. बघा लक्ष द्या, तोच नियम, त्याच अटी. कर्निस्थ संख्या काय आहे? 81. पॉझिटिव्ह आहे का, धन आहे का? हो आहे, धन आहे. 5 ही संख्या एकापेक्षा मोठी आहे का? आहे. म्हणजे ही संख्या करणी येऊ शकते. फक्त त्याच्या आधी काय विचार करायचा की 81 ही संख्या, 81 ही संख्या कोणत्या तरी संख्येचा 5वा घात आहे का? 5वा घात आहे का? आपल्या मनाला प्रश्न विचारायचा आपण, कारण इथे 5 दिले, कोटी 5 दिलेली. 81 ही संख्या कोणाचा तरी 5वा घात आहे का? तर बघा, एकाचा 5वा घात किती? 1. दोनाचा 5वा घात 64. तीनाचा 5वा घात 343. म्हणजे 81 ही संख्या कोणत्याही संख्येचा 5वा घात नाही. आणि म्हणून या ठिकाणी ही जी संख्या आली, ही संख्या अपरिमेय संख्या आहे आणि म्हणून तिला आपण करणी म्हणू शकतो. तर बघा, तुमच्या पुस्तकामध्ये अजून पुढे एक गणित दिले, वर्गमुळात 256. वर्गमुळात 256 ही करणी आहे का? आता बघा, इथं करणीची कोटी दिलेली नाहीये. किती समजायची ती? 2. करणीची कोटी 2. आता 256 ही धनसंख्या आहे आणि करणीची कोटी एकापेक्षा मोठी आहे, याचा अर्थ ही करणी येऊ शकते. फक्त नेहमीप्रमाणे की 256 ही संख्या कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे का? बघा, विचार करा, कोणत्या संख्येचा वर्ग येईल 256? आलं का तुमच्या डोक्यात उत्तर? आलं का? माझ्या डोक्यात आलं बघा. 256 हा 16चा वर्ग आहे. मग हा 2 गेला, हा 2 गेला, उत्तर काय येईल? 16. उत्तर काय येईल? 16. आणि 16 ही संख्या परिमेय संख्या आहे. आपल्याला अपरिमेय संख्या आली पाहिजे, उत्तर आपलं अपरिमेय संख्या आलं पाहिजे आणि म्हणून वर्गमुळात 256 ही करणी नाही. करणीसाठी आवश्यक अट म्हणजे की ही संख्या अपरिमेय संख्या आली पाहिजे. अजून तुमच्या पुस्तकामध्ये पुढे 2 गणित दिलेत बघा, घनमुळात 64 आणि वर्गमुळात 22/7. हे 2 उदाहरणं तुम्ही घरून येताना करून आणायची आहेत. एक छोटासा मुद्दा मी शिकवतो या ठिकाणी, करणीचे सोपे रूप. करणीचे सोपे रूप एकदम छोटासा मुद्दा आहे. करणीचे सोपे रूप. बघा, करणी हे प्रकरण थोडस आहे कठीण, पण ज्यांनी लक्ष दिलं त्यांना हे प्रकरण व्यवस्थित समजेल. लक्ष द्या, पुस्तकात वाचा, पुस्तकात बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. करणीचे सोपे रूप. करणीचे सोपे रूप. रूप म्हणजे आपण आपलं रूप पाहतो ना, तसं करणीचं सोपं रूप. उदाहरणार्थ एक गणित घेऊ आपण, वर्गमुळात 48. वर्गमुळात 48 सोपं गणित आहे एकदम. आता वर्गमुळात 48 मध्ये त्याचं जर आपण अवयव पाडले तर एक पूर्ण वर्ग संख्या लपलेली. कोणती लपली? बघा, 16 लपली. 16 48. 16 कोणाचा वर्ग आहे? 16 4चा वर्ग आहे, म्हणजे बाहेर किती येतील? 4. 4 वर्गमुळात 3. म्हणजे 48 ही संख्या आम्ही अशी लिहू शकतो, 4 वर्गमुळात 3. तर याला म्हणतात करणीचे सोपे रूप. काय म्हणतात? करणीचे सोपे रूप. वर्गमुळात 48 बरोबर 4/3. अजून एक गणित घेऊ शकतो आपण या ठिकाणी, वर्गमुळात 50. तसंच 50 म्हणजे कोण? 25 गुणिला 2. 25 बाहेर आले तर उत्तर काय? 5. 5 वर्गमुळात 2. म्हणजे 50 वर्गमुळात 50 आपण असं लिहू शकतो, 5 वर्गमुळात 2. तर याला म्हणतात करणीचे सोपे रूप. जेव्हा आपण करणीचे मोठे मोठे उदाहरणं, बेरजेचे, वजाबाकीचे उदाहरणं आपण शिकणार आहोत, त्यावेळेला या करणीच्या सोप्या रूपांचा आपल्याला अभ्यास करता येईल. बाकीचं आपण नंतरच्या तासाला बघू.